नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये। मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत अशी रेसिपी ज्यामध्ये मसाला अजिबात वापरायचा नाही, फक्त हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे घालून गावरान पद्धतीची गावाकडच्या स्टाईलची हिरव्या मिरचीची गवारीच्या शेंगाची भाजी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथे कवळ्या गवारीच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत, त्या 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। आता आपण ह्याचं वाटण बनवून घेऊया। याच्यासाठी आपल्याला हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे वापरायचे आहेत। हे वाटण आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही, जाडसर वाटून घ्यायचं छानपैकी। हे बघा, मी इथे वाटण वाटून घेतलेलं आहे। आपण आता भाजी फोडणीला टाकून घेऊया। इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 पळी तेल, अर्धा छोटा चमचा हळद, कोथिंबीर आणि आपण वाटलेलं वाटण टाकून घेणार आहे। आपण यामध्ये गवारीच्या शेंगा टाकून 2 मिनिटं परतून घ्यायच्या। गवारीच्या शेंगा खूप कवळ्या असल्यामुळे त्या लगेच शिजल्या जातील। एक 5 ते 7 मिनिटात आपल्या गवारीच्या शेंगा शिजून येतील। ही भाजी तुम्ही रस्स्याची पण बनवू शकता पातळ, पण मी इथे फक्त लफतफीत बनवणार आहे, त्यासाठी मी इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। एकदम छान शिजले जातात पटकन 5 ते 10 मिनिटांमध्ये। रोजच्या त्याच भाज्या, मसाल्याच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल किंवा वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर कधीतरी अशी एक हिरव्या मिरचीची साधी सोपी गवारीची भाजी बनवून बघा आणि बाजरीच्या भाकरीसोबत खाऊन बघा, खूप छान लागते। गावाकडे शक्यतो अशाच भाज्या बनवल्या जातात, गावाकडे मसाल्याच्या भाज्या जास्त कोणी बनवत नाही, हिरव्या मिरचीच्याच भाज्या असतात। एकदम झणझणीत खायला खूप छान लागतात। आपली भाजी रेडी झालेली आहे। इथे आपण बाजरीची भाकर करून घेऊया। त्यासाठी मी ते बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घालून छान मळून घ्यायचं आहे। बाजरीच्या भाकरीला मीठ घातल्यानंतर ती खूप रुचकर लागते, खायला छान लागते। आता भाकरी थापून आपण छानपैकी दोन्ही साईडनी भाजून घ्यायची आहे। हे बघा, तवा गरम झालेला आहे, भाकरी छान भाजून घ्यायची आहे। बाजरीची भाकरी, गवारीच्या शेंगाची भाजी आणि थोडासा हिरव्या मिरचीचा रगडा, कांदा, खूप छान जेवण होतं याने। कधीतरी काहीतरी वेगळं पण खाऊन बघावं म्हणून कधीतरी बिना मसाल्याची भाजी बनवून खाऊन बघा, खूप छान लागते। हे बघा, भाकरी छान भाजून घ्यायची आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला किंवा माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा। हे बघा, चला तर मग आपण जेवण करूया आणि अशाच आपल्या गावाकडच्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।